गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. प्रॉब्लेम ऑफ कम्युनिकेशन ऑफ कॉन्सेप्ट्स म्हणजे संकल्पनांच्या संप्रेषणांची समस्या. आता संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या म्हणजे काय? संकल्पनांचे संप्रेषण म्हणजे संकल्पनांच्या संदेश वहनाची समस्या. याचा अर्थ संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या म्हणजे संकल्पनांचे संशोधनकर्त्याला अभिप्रेत अर्थ समजण्यामध्ये निर्माण होणाऱ्या अडचणी. संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या म्हणजे काय? संशोधन कर्त्याने मांडलेल्या संकल्पनेचे अभिप्रेत अर्थ, खरे अभिप्रेत अर्थ समजण्यामध्ये येणाऱ्या अडचणी याला म्हणतात संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या. म्हणजे थोडक्यात संकल्पना समजावून घेताना, संकल्पनेचा अर्थ समजावून घेताना येणाऱ्या अडचणी. तर ह्या अडचणी, संकल्पनांचे अर्थ समजून घेताना वेगवेगळ्या अडचणी येतात. तर त्या अडचणी म्हणजे संकल्पनांच्या संप्रेषणाच्या समस्या होत. तर कोणत्याही शास्त्रातील ज्या संकल्पना असतात त्या संकल्पना 3 कसोट्यावर खऱ्या उतरल्या पाहिजे. 3 कसोट्या त्या संकल्पनेला लागू झाल्या पाहिजे, तरच त्या संकल्पना शास्त्रीय आहेत असं समजल्या जाते. मग त्या कोणत्या कसोट्या आहेत, कोणते गुणधर्म आहेत? तर संकल्पनांचे जे 3 गुणधर्म आहेत, 3 कसोट्या आहेत, त्या म्हणजे यथार्थता, अनुभव प्रामाण्य आणि उपयुक्तता. यथार्थता म्हणजे त्या संकल्पना शुद्ध असल्या पाहिजे, योग्य असल्या पाहिजे. अनुभव प्रामाण्य म्हणजे त्या संकल्पना अनुभवावर सिद्ध झाल्या पाहिजे, अनुभवातून त्या पुन्हा पुन्हा सिद्ध झाल्या पाहिजे. आणि तिसरी कसोटी म्हणजे उपयुक्तता, म्हणजे ज्या संकल्पना मांडल्या जातात संशोधनामध्ये त्या संकल्पना सिद्धांत मांडण्यासाठी उपयुक्त असल्या पाहिजे. अशा प्रकारे यथार्थता, अनुभव प्रामाण्य आणि उपयुक्तता ह्या 3 कसोट्या जर संकल्पनेमध्ये असतील तर त्या संकल्पना ह्या शास्त्रीय समजल्या जातात, अन्यथा त्या शास्त्रीय समजल्या जात नाही. परंतु अनेक वेळा मांडलेल्या संकल्पना ह्या संकल्पनेच्या पहिल्या कसोटीलाच खऱ्या उतरत नाही. म्हणजे यथार्थता ही संकल्पनेची जी पहिली कसोटी आहे, या पहिल्या कसोटीवरच त्या खऱ्या उतरत नाहीत. कारण त्या ठिकाणी त्या संकल्पना मांडताना त्या स्पष्ट आणि विशिष्ट प्रस्तुत केलेल्या नसतात. यथार्थता हा पहिलाच गुणधर्म किंवा ही कसोटी त्या संकल्पनेमध्ये नसते, कारण त्या संकल्पना स्पष्ट आणि विशिष्ट स्वरूपात प्रस्तुत केलेल्या नसतात. त्यामुळे यथार्थता ही कसोटी, पहिली कसोटीच त्या संकल्पनेमध्ये आपल्याला आढळून येत नाही, दिसून येत नाही. तसंच ह्या संकल्पना सिद्धांताचा आधार असतात. कारण सिद्धांत या संकल्पनेच्या आधारावर निर्माण होत असतात. मग ह्या संकल्पना जर स्पष्ट आणि विशिष्ट स्वरूपात प्रस्तुत केलेल्या नसतील तर सिद्धांत सुद्धा स्पष्ट असू शकत नाही.
कारण या संकल्पना स्वतःलाच जर योग्य, स्पष्ट आणि विशिष्ट स्वरूपात प्रस्तुत करू शकत नसतील, तर त्यावर आधारित मांडलेले सिद्धांत सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट असू शकत नाहीत. जितक्या संकल्पना स्पष्ट असतात, तेवढे त्यावर आधारित मांडलेले सिद्धांत सुद्धा स्पष्ट असतात. परंतु संकल्पनाच अस्पष्ट असल्यावर त्या ठिकाणी सिद्धांत सुद्धा स्पष्ट असू शकत नाहीत. कारण त्या संकल्पना त्या अर्थ स्पष्ट करू शकत नाहीत, त्यामुळं सिद्धांत सुद्धा अर्थ स्पष्ट करू शकत नाहीत. आणि अनेक वेळा ह्या संकल्पना त्या ठिकाणी 3 कसोट्यांना खऱ्या जरी उतरल्या, तरी त्या ठिकाणी त्या संकल्पनामध्ये एवढे कठीण शब्द वापरले जातात की ते कठीण शब्द सर्वसामान्य व्यक्तींना समजू शकत नाही. तसेच या कठीण शब्दांचे, या संकल्पनेमध्ये मांडलेल्या शब्दांचे, घेतलेल्या शब्दांचे प्रचलित अर्थ वेगळे असतात आणि सर्वसामान्याकडून तो शब्द ज्या अर्थाने वापरला जातो तो अर्थ वेगळा असतो. म्हणजे या संकल्पनेमध्ये जे शब्द घेतलेले जातात, शब्द मांडले जातात, त्या संकल्पना मांडल्या जातात, त्या संकल्पनाचे प्रचलित अर्थ वेगळे असतात आणि संशोधनकर्त्याने घेतलेले अर्थ वेगळे असतात. त्यामुळं संकल्पना समजून घेताना अनेक अडचणी निर्माण होतात. ती संकल्पना सर्वसामान्यांना समजत नाही. म्हणून संशोधनकर्त्यावर एक आरोप केला जातो. संशोधनकर्त्यावर काय आरोप केला जातो? तर संशोधनकर्त्यावर असा आरोप केला जातो की सिद्धांताचे कार्य सुलभ गोष्टीस इतक्या कठीण स्वरूपात मांडले जाते. सिद्धांताचे कार्य सुलभ गोष्टी इतक्या कठीण स्वरूपात मांडल्या जातात, प्रस्तुत केल्या जातात की ते सिद्धांत, ते संकल्पनांचे अर्थ फक्त त्या मांडणाऱ्या व्यक्तीलाच समजू शकतात, इतर कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला ते समजू शकत नाहीत, असे संशोधनकर्त्यावर आरोप केले जातात. की ते इतक्या कठीण स्वरूपात मांडतात की त्या संबंधित असलेल्या त्या मांडणाऱ्या संशोधकालाच त्याचे अर्थ समजतात, इतरांना त्याचे अर्थ समजत नाहीत, असा आरोप केला जातो. एवढंच नाही तर हे जे संशोधनकर्त्यावर आरोप केले जातात ते एका शास्त्रातील संशोधनकर्ते इतर शास्त्रातील संशोधनकर्त्यावर तसे आरोप करतात. एवढंच नाही तर एकाच शास्त्रातील अनेक संशोधनकर्ते एकमेकावर असे आरोप करत असतात की सिद्धांताचं सुलभ कार्य हे इतक्या कठीण पद्धतीनं मांडल्या जाते की ते इतर मांडणाऱ्या संशोधकाशिवाय इतर कोणालाही समजत नाही. अशा पद्धतीनं संकल्पनाच्या संप्रेषणाची समस्या निर्माण होत असते. आणि याचं दुसरं कारण असं की संशोधनकर्त्याचा दृष्टिकोन आणि सर्वसामान्य व्यक्तीचा त्या घटनेबाबत, त्या संकल्पनेबाबतचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. त्या तथ्यांबाबत, त्या घटनेबाबतचा संशोधनकर्त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि सर्वसामान्य व्यक्तींचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. त्यामुळे तो सिद्धांत त्या ठिकाणी कठीण भाषेत मांडलेला सिद्धांत इतर सर्वसामान्य लोकांना समजू शकत नाही. आणि याचं आणखी एक कारण, सिद्धांत किंवा सिद्धांतातील संकल्पना समजून घेताना कठीण जाण्याचं आणखी एक कारण म्हणजे संशोधकाचा आणि सर्वसामान्य व्यक्तीचा दृष्टिकोन तर वेगळा असतोच, परंतु प्रत्येक घटना, त्या घटनेचा क्रम समजून घेताना एखाद्या संशोधनकर्त्यानं घेतलेला त्या घटनेचा क्रम दुसरा संशोधनकर्ता तसा घेईलच असा नाही. कारण प्रत्येकजण त्या घटनेचं अध्ययन करताना जे संदर्भ लक्षात घेतो ते प्रत्येक संशोधनकर्ता हे वेगवेगळे संदर्भ लक्षात घेतो. त्यामुळे या सिद्धांत समजून घेताना जे संदर्भाची रचना केली जाते ती प्रत्येक संशोधनकर्त्याकडून घटनाक्रमाची संदर्भ संरचना घेत असताना त्यामध्ये विभिन्नता असते.
प्रत्येक संशोधन त्या घटनाक्रमाची जी संदर्भ संरचना घेतो ती त्या ठिकाणी वेगवेगळी असते. वेगवेगळे संदर्भ त्यांनी घेतलेले असतात. त्यामुळे त्या ठिकाणी त्या सिद्धांताचा, त्या संकल्पनेचा अर्थ त्या ठिकाणी वेगवेगळा निघत असतो. आणि शास्त्राचा विकास होताना त्या ठिकाणी त्या शास्त्रामध्ये नवीन ज्ञान निर्माण होत असते, नवीन संकल्पनांची निर्मिती होत असते. आणि पुन्हा पुन्हा संशोधन करीत असताना त्या घटनाक्रमामध्ये अनेक विशिष्ट तथ्य त्या ठिकाणी समोर येत असतात आणि त्या विशिष्ट तथ्यावर आधारित संकल्पना मांडल्या जातात, सिद्धांत मांडले जातात. आणि हे तथ्य इतके जटिल असतात, इतके अमूर्त स्वरूपाचे असतात की ती जटिलता आणि अमूर्त यामुळे त्या ठिकाणी ती संकल्पना, ते सिद्धांत अधिकच कठीण होतात. आणि वेगवेगळ्या विषयाच्या संशोधकांना त्या संकल्पना समजून घेणे कठीण जाते, कारण वेगवेगळ्या शास्त्रामध्ये त्या संकल्पनांचे वेगवेगळे अर्थ घेतले जातात. म्हणून एखाद्या शास्त्रातील संकल्पना इतर शास्त्रातील संशोधक समजून घेत असतील तर त्यांना ते कठीण जातं. एवढंच नाही तर कधीकधी एकाच शास्त्रातील वेगवेगळ्या संशोधकांना त्या संकल्पना समजून घेणं अधिक कठीण बनते. आणि ही जी परिस्थिती असते ती परिस्थिती संकल्पना समजून घेताना अडचण निर्माण करीत असते. अशा पद्धतीनं संकल्पनांच्या संप्रेषणाची समस्या निर्माण होत असते. तर गुड आणि हार्ट या समाजशास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी संकल्पना समजून घेताना विशिष्ट परिस्थिती त्यामध्ये त्या ठिकाणी त्या संकल्पनेमध्ये अस्पष्टता निर्माण करते. विशिष्ट परिस्थितीमुळे ती संकल्पना अस्पष्ट होत असते. ती संकल्पना समजून घेताना त्या संकल्पनेमध्ये अस्पष्टता येत असते असं म्हणतात. आणि ही अस्पष्टता आल्यामुळं संकल्पना समजून घेण्याचं कार्य अधिकच कठीण होतं. आणि ह्या संकल्पना समजून घेताना ही जी संकल्पना अस्पष्ट बनण्याची जी परिस्थिती आहे, ह्या ज्या परिस्थिती आहेत त्या परिस्थिती म्हणजेच संकल्पनांच्या संप्रेषणाच्या समस्या होत. तर ह्या संकल्पनांच्या समस्या आपण गुड आणि हार्ट यांनी मांडलेल्या संकल्पनाच्या संप्रेषणाच्या समस्या आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.